प्रतीक पाटील यांच्याबरोबर माझे संबंध अत्यंत चांगले होते आणि प्रतीक पाटील यांच्याकडे माझ्याकडे जसं ऍडिशनल पीएस आहे प्रतीक पाटील ते राजकोटचे आहे, गुजरातचे आहे. प्रतीक सोबत अनेक वेळा सांगलीमध्ये अनेक वेळा सांगलीमध्ये राहिले आणि ते मराठी अत्यंत आसानी बोलतात प्रतीक पाटील. तर या ठिकाणी म्हणजे विशाल हे अपक्ष खासदार नाही, हे सर्व पक्षी खासदार आहे. सगळ्या पक्षाने आपल्याला मदत केलेली आहे, तुम्ही वरून केलेली आहे, तुम्ही असून केलेली आहे. पण या ठिकाणचा निर्णय चांगला चुकीचा झाला की महाविकास आघाडीने विशाल पाटील यांना तिकीट द्यायला हवं होतं, ते दिलं नाही. काय वाद झाले सगळ्या पक्षांची पाटील त्यामुळे विठ्ठल पाटील यांनी सर्व पक्षांच्या वतीनं योग आहे, आमचं भाग्य आहे की आठवले साहेबांबरोबर एकाच सभागृहात, ते राज्यसभेत जरी असले ते मंत्री असल्यामुळे ते आमच्या सभागृहात येतात, त्या ठिकाणी बसतात. आमचं नशीब, आमचं योग की एकाच सभागृहात आम्हाला बसायला मिळतं. परवा एक महिला विधेयकावर चर्चा होती आणि अजून काही वक्ते बोलत होते. तोपर्यंत आठवले साहेब सभागृहात आले आणि आम्ही सगळे आनंदित झालो की तोपर्यंत दीपक बाबा वाईट वाटून घेऊ नका, पण तुमच्या सगळ्यांची भाषण खूप बोरिंग झाली. त्यामुळे आता आठवले साहेब बोलतील आणि खऱ्या अर्थाने हा विधेयक का पास केला पाहिजे हे कदाचित आम्हाला सगळ्यांना समजून सांगतील आणि त्याच्याची प्रेरित होऊन चुकून आमचं बटन चुकीच्या ठिकाणी जाईल ह्याची आम्हाला भीती होती. आणि साहेब बोलायला उभारला तोपर्यंत मोदी साहेब आल्यामुळे बाकी सगळी भाषण रद्द झाली आणि त्यामुळे त्यांना त्यावेळेला ह्या विषयावर बोलू दिलं. आणि म्हणून बाबा तुम्हाला जर वाटत असेल का तुमचं विधेयक पास झालं नाही, तर जो सगळ्यांना पटवून सांगू शकत होता त्याला तुम्ही बोलून दिलं. आता पक्षाचे डोळे बाहेर ठेवले तरी कसं अंगात असते ते कमी होत नाही. त्यामुळे कुठेतरी साहेब आम्ही